सर्वात मोठी बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक घेतली. दरम्यान या बैठकीत उद्धव ठाकरेंची 288 जागा लढण्याची तयारी असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षांतील नेत्यांसोबत चर्चा करत 288 जागांचा आढावा घेतलाय. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत लढवली होती. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. दरम्यान महाविकास आघाडीसोबत राहून विधानसभा निवडणूक लढवल्यास आपल्या पारंपरिक आणि ताकद असलेल्या जागांवर निवडणूक लढावी लागणार आहे. मुंबई, कोकण आणि मराठवाडा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. दरम्यान काँग्रेस आणि शरद पवारांना किती जागा सोडल्या जाऊ शकतात, याबाबत ट्रायडंट हॉटेलवर विचारविनिमय झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत 90-90 चा फॉर्म्युला चर्चेत आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात यावा, अशी महाविकास आघाडीतील 3 प्रमुख पक्षांचा विचार आहे.